श्रीराम समर्थ. 1912 साली श्री महाराज पुण्यामध्ये आले होते आणि त्यांना निरोप देण्यासाठी श्री गणपतराव दामले यांना हे गाडीवर गेले होते. गाडीची शिट्टी झाली, पण गणपतराव काय हालेना. श्रींनी त्यांचं मन जाणलं आणि म्हणाले, बाळ, मी तुझ्याकडे एकदा घरी मीठ भाकरी खायला येईन बरं. आणि पुढे 1913 साली श्रींनी देह ठेवला. त्यामुळे श्रींचं पुण्यात येणंच झालं नाही, ते तसंच राहिलं. परंतु आश्चर्य असं की 4 वर्षांनी एक दिवस श्री ब्रह्मानंद महाराज पुण्यामध्ये गणपतरावांकडे आले आणि म्हणाले, अरे, तुझ्या घरची मीठ भाकरी खायची राहिली आहे ना, चल आण बरं. असे म्हणून त्यांनी खरोखर चतकोर भाकरी मिठाशी खाल्ली बरं. श्रींनी ते कबूल केले होते. ते ब्रह्मानंदांना काहीच माहिती नव्हते. मग ह्या गोष्टीवरनं आपण काय समजायचं आहे, तर ही खरी गुरु शिष्यांची एकात्मता आहे आणि अनन्यता आहे. श्रीराम समर्थ.